पोलीस अधिकारी अनेक असतात, पण काही अधिकारी पदामुळे नाही, तर त्यांचे धैर्य, प्रामाणिकपणा, कर्तव्य आणि विश्वास यामुळे लोकांच्या मनात घर करतात. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात एक असाच अधिकारी होता, ज्याचं नाव घेताच गुन्हेगारही थांबत होते आणि सामान्य माणूस निर्धास्त झोपत होता. आई नाही म्हणायची तरी सुद्धा मी त्यावेळेस आग्रहाने केलं की जायचं म्हणजे जायचं आहे आणि आपल्याजवळ काही नाही आहे, त्यापेक्षा मग नोकरी केलेली चांगली असं म्हणून केलं बुवा. शरीराने पैलवान, मनाने कणखर आणि निर्णयात ठाम असे अधिकारी म्हणजे कैलासवासी दादासाहेब झेंडू शंकर महाजन, म्हणजे सर्वांचे लाडके झेंडू फौजदार. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी कैलासवासी दादासाहेब यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक कैलासवासी दादासाहेब झेंडू शंकर महाजन हे असेच एक नाव जे कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि जनसेवेचं प्रतीक ठरलं. आमदार राम बदाने यांनीही कैलासवासी दादासाहेब यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांनीही दादासाहेबांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. ट्रेनिंगला गेलो होतो, तर तिथं गेल्यानंतर मग ट्रेनिंगला गेलो पोलीस डिपार्टमेंटला. मग ते तिथं राहिलो, पण तिथं मी मग असं
कुस्त्या मारायच्या आणि पोलीस डिपार्टमेंटचं नाव करायचं, दोस्ती लोकांचं हे करायचं, म्हणून भरपूर लोक मला खेळतात आणि खेळायचे म्हणायचे. म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलात दादांनी कुस्ती ह्या खेळासाठी तिथे प्रतिनिधित्व केलं होतं. वेळोवेळी खूप बक्षीसही मिळालं होतं आणि विशेष म्हणजे दादासाहेबांना कैलासवासी कशाबा जाधव जे होते त्यांच्याकडनं तुम्हाला ट्रेनिंग मिळालं होतं. आमचे जे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते म्हणायचे की या माणसाने जे केलेलं आहे ते भयानक केलेलं आहे म्हणे, त्याचं नाव गाव सर्व आम्हाला खूप आनंद वाटतो म्हणे, असं ते नेहमी म्हणायचे ते. खरं तर दादा आज 75 वर्षांचे आहेत आणि त्यांचं अमृत महोत्सवी वर्षही आहे. त्या निमित्ताने आम्ही त्यांच्या भेटीसाठी ते आलेलो होतो आणि ह्या वयातही दादा आमच्याशी बोलण्यास उत्सुक होते. म्हणूनच आज दादांशी आपण खऱ्या अर्थाने सुसंवाद साधत आहोत. त्यांना आपण त्यांच्या भूतकाळात पुन्हा परत घेऊन जात आहोत. त्यांच्या आठवणी आपण त्यांच्याकडनं म्हणजे ते जीवन कसे जगले, कारण त्यांचा जो दबदबा होता, त्यांचं नाव म्हणजे झेंडू फौजदार म्हटलं की अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे त्यांना ह्या नावाने ओळखत होते. आणि एवढं मोठं कर्तृत्व करण्यासाठी खूप असं कष्ट असतं, त्यामागे खूप मेहनत असते. आणि खरं तर दादासाहेब पोलीस खात्यात होते. त्यांचे पोलीस खात्यातील अनेक किस्से आहेत, कारण म्हणजे कुस्ती हा त्यांचा आवडता खेळ होता ते तर आहेच, पण त्याबरोबर त्यांची शरीरयष्टी आणि त्यानंतर त्यांचं कर्तृत्व या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप छान सांगड घातली. की तुम्ही गोळा किती दाखवतात. मी म्हटलं साहेब मी एवढं काही पाहिलं नाही, मी तुम्ही फिरून दाखवा म्हणजे मग मी दाखवू. त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही 20-22 किलोच्या वर नाही केलं. मी 35 किलो केल्यानंतर तर ते सगळे हा हे करायचे लोक. घेतलेली शेवटची सार्वजनिक मुलाखत ठरली. कैलासवासी झेंडू शंकर महाजन यांची अंत्ययात्रा सोमवार दिनांक 5 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता सोनगीर गावातून अत्यंत शोकाकुल वातावरणात काढण्यात आली. या अंत्ययात्रेत आमदार राम बधाणे, माजी आमदार कुणाल पाटील, माजी आमदार शरद पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील राजकीय पदाधिकारी, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली दिली. शरीर नश्वर असतं पण कर्म अमर असतं. हजारो लोकांची उपस्थिती ही त्यांच्या आयुष्याची खरी कमाई आहे. ही केवळ अंत्ययात्रा नव्हती तर एका प्रामाणिक जीवनाला दिलेली समाजाची सलामी होती. दादासाहेबांच्या जाण्याने केवळ एका अधिकाऱ्याचा नव्हे तर समाजासाठी जगलेले एक कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण सोनगीर परिसरासह पोलीस दलात
शोककळा पसरली आहे. कैलासवासी दादासाहेब हे त्यांच्या काळातील अत्यंत प्रामाणिक अधिकारी होते. त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणून कायद्याची प्रगाढ शिकवण दिली. त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांना अनेक वेळा पोलीस खात्याकडून सन्मानित करण्यात आले होते. धुळे जिल्ह्यात ते एक नावलौकिक असलेले दबंग अधिकारी म्हणून ओळखले जात होते, म्हणजेच रिअल लाईफ सिंघम. समाजाचे एक भूषण, मित्रपरिवाराचा आधार आणि एक मोठा गोतावळा असलेले व्यक्तिमत्व हेच त्यांचे खरे वैशिष्ट्य होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात पदापेक्षा सर्वसामान्य व्यक्तीला अधिक महत्त्व दिले. पदे येतात आणि जातात, पण माणुसकी ही कायम राहते, हेच त्यांचे ब्रीद होते. प्रामाणिकपणा, शिस्तप्रियता, कडक शासकीय भूमिका आणि तरीही माणुसकीची जपणूक हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे ठळक पैलू होते. प्रत्येक नियुक्तीस्थळी त्यांनी आपली कुशलतेचा ठसा उमटवला आणि नागरिकांचा विश्वास संपादन केला. सेवानिवृत्तीनंतरही कैलासवासी दादासाहेब समाजापासून दूर गेले नाहीत. सामाजिक उपक्रम, मार्गदर्शन, सल्ला आणि सकारात्मक विचारांची पेरणी करत ते अखेरपर्यंत समाजाशी जोडलेले राहिले. एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी असताना ते अत्यंत प्रामाणिक, ते अत्यंत कुटुंबवत्सल, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्ती म्हणूनही परिचित होते. त्यांचे चिरंजीव अविनाश महाजन व राजेंद्र महाजन हे देखील सामाजिक कार्यात सक्रिय असून वडिलांच्या विचाराचा आणि मूल्यांचा वारसा जपत समाजासाठी योगदान देत आहेत. पाच जानेवारी 2026 रोजी वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा या वर्दीतील माणसाला अखेरचा निरोप देण्यासाठी, त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या अंत्ययात्रेसाठी हजारो लोकांनी उपस्थिती लावली. किंवा प्रत्येक अधिकारी येतात जातात, जो तो आपापल्या पद्धतीनं कामाने आपला ठसा उमटत असतो. परंतु त्यांनी एक वेगळ्याच पद्धतीने असं केलं की आजही लोक त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांचं कार्य विसरू शकत नाही. नाव सांगताना तिथले लोक आजही विसरू शकले नाही. एक आदरयुक्त सन्मान आजही देतात की बुवा तुमच्या वडिलांनी असं केलं होतं. कठोर अधिकारी होते, त्यांनी जे काही बेकायदेशीर असतील कामं त्यांच्यावरती तो वचक आणला, परंतु जे गोरगरीब होते त्यांच्यावरती कधी अन्याय केला नाही. सामाजिक बांधिलकी जपत होती. त्यांच्याकडे बघून जे गुंड प्रवृत्तीचे लोक असतील ते घाबरायचे, परंतु सर्वसामान्य लोक या आपुलकीने त्यांच्याकडे प्रश्न घेऊन यायचे. एक अशा पद्धतीने त्यांनी त्यांची इमेज तयार केली होती. म्हणजे आज गेल्या 40-50 वर्षात नोकरी केली असेल तिथले लोक आजही आठवण काढतात. ज्या लोकांनी त्यांचा अनुभव घेतला आहे ते तर सांगतात अनुभव, परंतु जे आजची पिढी 18-20 वर्षाची, तर ते आजही सांगतात की झेंडू फौजदार असं होतं किंवा यांनी असं हे केलं होतं.
म्हणजे तर ते समाजासाठी आदर्श आहेत, तर ते पण ज्या तुमच्यासाठी पण ते पद्धतीने आदर्श आहेत तर का? ज्या पद्धतीने त्यांनी आदर्श निर्माण केला, दुसऱ्या लोक आदर्श मानतात त्यांना, तर माझ्याच घरामध्ये माझा आदर्श आहे. त्यामुळे मला असं दुसऱ्याला आदर्श मानायची आजपर्यंत तरी वेळ आली नाही आणि भविष्यामध्ये पण येणार अगदी नाही अगदी असं खरंय. मला वाटतंय. अगदी खरंय. कारण की त्यांनी एक उत्तम अधिकारी कसा असावा, एक उत्तम सामाजिक काम करणारा व्यक्ती कसा असावा, एक उत्तम पिता वडील कसा असावा, एक त्यांनी एक त्या पद्धतीने मला एक अनुभव आले त्यांचे. आणि अनुभवासोबत एक त्यांच्या नावामुळे एक जबाबदारी वाढली आणि जबाबदारीने कसं जगावं याचंही त्यांच्या नावामुळे आम्हाला शिकवण भेटली. आणि तीच माझ्या मुलांमध्ये पण आज मी देण्याचा प्रयत्न आणि करतोय. यालाच आपण संस्कार म्हणतो. हे संस्कार हे आज तिसऱ्या पिढीकडे आमचं देण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि त्या पद्धतीने माझे मुलंही आज ते संस्कार जोपासत आहेत, ते वाढवत आहेत. कैलासवासी दादासाहेब यांनी 1968 मध्ये पोलीस रिक्रूट म्हणून सेवा सुरू केली. त्यांची जिद्द आणि चिकाटी मोठी होती. त्यांच्या कामाची दखल घेत 1975 मध्ये त्यांना नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली. आपल्या प्रदीर्घ सेवा काळात त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील भद्रकाली, नाशिक, पारोळा, रावेर, जळगाव, फैजपूर, यावल, शेगाव, खामगाव, अक्कलकुवा यासारख्या महत्त्वाच्या शहरातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली. मोठे गुंडही त्यांना पाहून भूमिगत होत असत. दादासाहेबांना लहानपणापासूनच कुस्तीची प्रचंड आवड होती. त्यांनी तरुणपणात महाराष्ट्रातील अनेक कुस्ती मैदाने गाजवली. विशेषतः त्या काळी पोलीस दलातर्फे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी होणारे ते एकमेव अधिकारी होते. सोनगीर ही त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी होती. जय बजरंग व्यायाम प्रसारक मंडळ स्थापनेत तसेच माळी मंगल कार्यालय उभारणीत व गावातील भगवान बालाजींच्या रथाच्या पुनरुभारणीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. सोनगीर येथील सोमेश्वर स्मशानभूमीत हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने पोलीस दलातील एक अभ्यासू आणि धाडसी अधिकारी हरवल्याची भावना
व्यक्त होत होते. दादासाहेब आपल्या सेवेला सलाम, आपण सदैव स्मरणात राहाल. हा व्हिडिओ केवळ श्रद्धांजली व प्रेरणा म्हणून तयार करण्यात आलेला आहे. कैलासवासी दादासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती शांती शांती.